नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑर्डर केलेलं आहे डिजिटेकचं मिनी ट्रायपॉड आणि हे बिगनर लेवल साठी खूप युजफुल आहे. आता मला याची गरज का लागली, कारण आपल्याकडे ऑलरेडी 2 ट्रायपॉड आहेत जे आपण युट्यूब शूटिंग साठी वापरतच असतो. पण हे जे ट्रायपॉड आहे, आता मी दाखवतो एक्झाम्पल. आता हे जे ट्रायपॉड आहेत ना, ते काय होतं, युट्यूब व्हिडिओ साठी तर ठीक आहे, कारण आपल्याला एक लॉंग टाइम साठी बसून राहावं लागतं, शूटिंग करावं लागतं. पण हे युजफुल पण आहे युट्यूब लॉंग व्हिडिओ साठी. पण जे आपण शॉर्ट्स काढतो, आता मी तर टेबलवर बसतो, इथे मला क्विक शॉर्ट्स काढायचे असतात, त्यासाठी मी एवढा सेटअप नाही करू शकत. त्यासाठी मी एक मिनी ट्रायपॉड ऑर्डर केले आणि मला वाटलं की आपल्या अनबॉक्सिंग साठी हे फर्स्ट प्रोडक्ट बेस्ट राहील अनबॉक्स करण्यासाठी. तर हे मी ब्लिंकिट वरून ऑर्डर केले, जे की 10 मिनिटातच माझ्या घरी आले. तर बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे. त्याचं जे ओपन केल्याच्या नंतर आहे त्याची पॅकेजिंग आहे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तर भेटते एक फोन होल्डर. आता हे फक्त सिंगल फोन होल्डर. आता हे जे ट्रायपॉड आहे मी तुम्हाला दाखवते, रिंग लाईटला अटॅच आहे हे जे मोबाईल आहे. आणि कधी कधी मला कसं होते, फक्त रिंग लाईट सेपरेट दुसरीकडे ऍडजस्ट करावं लागते आणि मोबाईल इथं माउंट करावं लागते, पण हे करता येत नाही. आणि मी जेव्हा हे ऑनलाईन बघितलं तर हे नुसतं 150 रुपयाला आहे. फक्त जे फोन होल्डर आहे ना ते 150 रुपयाला आहे, आणि आपल्याला हे याच्यासोबतच भेटतं. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपल्याला या ट्रायपॉड मध्ये भेटते ती म्हणजे असा एक ट्रायपॉड भेटतो आपल्याला, जो की खूप मला तर युजफुल वाटतंय. आता याची बिल्ड क्वालिटी जर आपण बघायला गेलं तर प्लॅस्टिक आहे फुल, आणि याचे जे खालचे जे टोक आहेत ते रबर आहे. आता हे रबर कशासाठी दिले मी तुम्हाला सांगतो. जर आपण असं ठेवलं तर हे स्लिप होत नाही, जर उतार जरी थोडासा असला तरी स्लिप होणार नाही यासाठी. प्लस आपण हे व्लॉगिंग साठी वापरू शकतो, आणि हे आपलं व्लॉगिंगचं सेटअप रेडी. अशा प्रकारे आपण व्लॉगिंग पण करू शकतो. प्लस मी तुम्हाला काय सांगत होतो की समजा मला जर आता हे हॉरिझॉन्टल व्हिडिओ शूट करायच्या वेळेस आपण असा ट्रायपॉड ओपन केला, झालं. आता तुम्हाला जर वाटत असेल की हे खूप हे शॉर्ट आहे, तर आपल्याला इथे ऍडजस्टेबल हे पण भेटतं, जेणेकरून आपण हे त्याची लेंथ आहे ती वाढवू शकतो. समजा तुम्हाला जर व्हर्टिकल व्हिडिओ शूट करायचे असतील तर सिम्पली तुम्ही असं करून व्हर्टिकल व्हिडिओ शूट करू शकता या पद्धतीने. आता याची प्राइसिंग बघूत किती आहे. तर जर तुम्ही अमेझॉन वर बघायला गेलं तर 300-350 रुपयापर्यंत भेटेल. मी आता हे ब्लिंकिट वरून मागवलं, कारण मला हे अर्जंट होतं म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी, आणि मला याची कॉस्ट पडली 350 रुपीज, जे की आय गेस वर्थ इट आहे. कारण आता माझ्याकडे ऑलरेडी ट्रायपॉड स्टँड आहे, त्याची पण कॉस्ट तेवढीच आहे, 400-500 रुपये आहे ह्याची. जर तुम्हाला व्लॉगिंग साठी पाहिजे असेल, म्हणजे असं धरून व्लॉगिंग साठी, किंवा तुमचं सेटअप खूप छोटं आहे आणि तुम्हाला इथं क्विकली पाहिजे असेल, तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही हे घेऊ शकता 350 रुपीज ह्याला. पण जर तुम्ही लॉंग फॉर्मॅट शूट करत असाल एका जागी बसून, तर मी सजेस्ट करेल की मोठं ट्रायपॉडच घेत, जे तुम्हाला बेस्ट राहील. कारण की काय होतं ना, की आपण आता मी कसं व्हिडिओ शूट करतोय, आता मी मोठ्या ट्रायपॉडने करतोय, ह्याच्याने तर मी ते करू शकणार नाही. तर तुमची गरज काय त्याच्यानुसार तुम्ही घ्या. जर तुम्ही व्लॉगिंग वगैरे करत असाल, तुम्हाला मिनी सेटअप असेल, तर तुम्ही हे प्रेफर करू शकता, नाहीतर हे ठीक आहे. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर याचं नाव आहे डिजिटेक DTR 200 MT. आणि असेच आपण ट्राय करतोय, फर्स्ट अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे आपला. त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओज येत राहतील टेक रिलेटेड, आणि असेच क्रिएटरसाठी गॅजेट्स वगैरे आपण अनबॉक्सिंग करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.